हाय नमस्कार. काल मी परवा दिवशी हेड्याव टाकला होता. काय एवढं आखरीत बोलली होती त्या हेड्यावला. आता मी तुमच्या कमेंट पण वाचू शकत नाही कारण माझं कमेंट ओपन होई नाही, कारण त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर काय बोलली होती एवढं आखरीत. मला जगण्याची खरंच इच्छा नाही आता. खरंच इच्छा नाही जगण्याची. लहानपणापासून कष्ट करत आली, अजून पण कष्ट करते. देवाने ऊन बघून माझं लेकरू मायापत्रात तसलं टाकलं. बरं ठीक आहे, आनंद आहे मला त्याचा, पण ना मला कुणाचा आधार, आई बापाचा आधाराला थांबली तरी पण नावं ठेवतात लोक. कारण एक मला माझ्या लेकराला छत पाहिजे होतं म्हणून मी इथं राहिले. माझ्या नशिबाला नवरा चांगला असता. जेवढं प्रयत्न माझ्याच्याने करायचं होतं तेवढं मी प्रयत्न पण केलं. पोलीस चौकीला गेले, लेकरू उडत उडत निघून, 2 लेकरं आईला घेऊन, जे माझ्याच्याने होतं ते मी केलं. गेले, काय भेटलं शेवटी? कारण या धर्तीवरती चुकून जन्म घेतलेला माणूस आहे. कारण त्याला बायांचा नाद आहे. ती आज लेकराला मारत होता का तर अपंग आहे म्हणून मारत होता. मग मी काय म्हटलं, बाबा तू माझ्या लेकराला मारू शकत नाही म्हणलं, मारू नको म्हणलं, मी कशी बी सांभाळते. मग पण मला तुझ्यापाशी नाही नांदायचं. कारण बाई काम करताना कुठं काय करताना मारलं फिरलं, एका आईला साप तरी आला ना तरी पण प्यारा असतो बरं का. एका आईला साप आला ना तरी पण प्यारा असतो. पण आज माझ्या पुढं अशी गोष्ट घडल्या की मी भावाचा संसार मोडती. आता कोण काय, मला कोणाचं नाव पण घ्यायचं नाही, मला कोणाबद्दल बोलायचं पण नाही. माझा शेवटचा व्हिडिओ असेल. एवढं मात्र खरं आहे की मी आता या घरी म्हणजे भाळवणीत राहणार नाही. माझी मी 2 लेकरं घेऊन कुठं पण जगणार आहे, कुठं पण जाणार आहे, पण नको. कारण हे ऐकून ना कान माझं तरसून गेलेत. ज्याने उठायचं त्यांनी मायावर बोट करायचं, ज्याने उठायचं ते मला बोलायचं. का कशामुळं? मी कष्ट करूनच खाते ना. का मला माझ्या आईची बापाची फक्त असावं सोबत म्हणून मी आई बापापाशी राहते. तरी पण खूप का कशामुळं मी माझ्या बापाचं नाव लावू शकत नाही? का नाही लावू शकत? जर माझं लग्न झालं नसतं, मी इथंच असते पडीक पडलेली, म्हणजे माझं लग्न झालं नसतं, माझ्या बापाचंच नाव मी लावलं असतं ना. लावलं असतं का नाही? तर माझ्या बापाचं नाव का लावलं? म्हणून मी भावकी झाली. मला बनवायचंच नव्हतं आता, पण मी म्हणलं शेवटचा हेडा बनवावा. कसं आहे माहिती आहे का, सांगावं म्हणलं. मी आता कोणाचा नंबर नाही ठेवणार, कारण सगळ्याचा नंबर मी ब्लॉक करून टाकलेले आहेत. कारण मला कोणालाच बोलायचं नाही. असं वाटतंय की देवाने मला जन्म तर का दिला? जन्म नव्हतं द्या पाहिजे. आज जन्म दिला ते दिला, पण 2 लेकरं पण पोटी दिली देवाने पटापटा. ज्याला नाही ती त्याला द्यायची होती लेकरं, पण मला नव्हती द्यायची देवाने लेकरं, पण दिली. आता त्याला मी काहीच करू शकत नाही. मला सांभाळावं तर लागणार आहे. कोणाच्या भरोसा सोडून? कोण आहे माझं या जीवनात? कोणच नाही. 2 लेकरं सोडली तर कोणच नाही. आई बाप्पा मस्त आहे ती. आईला सगळे लेकरं सारखी असते ती. आईला सगळी लेकरं सारखी असते ती. पण काय बोलू मलाच समजा नाही. कारण एवढं मात्र खरं आहे की मी भाळवणी सोडून जाते. परत मी भाळवणीत कधीच तुम्हाला माझं एक पण हेडव दिसणार नाहीत. भाळवणीत नाही टाकणार आता. हेडव पण बंद करणार आणि भाळवणीत पण राहणार नाही. नाहीतर तुम्ही मला परत असं म्हणचाल तर तू हेडव पण बंद केलं म्हटलं तू भाळवणीतच आजची नाही. मी जाणार आता, भाळवणी सोडणार. कारण प्रत्येकच वेळेस मला तेच माझ्या समोर येतंय. माझ्यामुळं नाणं तोडलं, मी मारलं होतं. मी एकदाच मारलेलं, 5 वेळा मारलं नव्हतं, एकदाच मारलेलं. ते पण कशा पाहिजे, एखाद्याचा जीव वाचत असेल ना तर एखाद्याला मारायची काहीच, म्हणजे मारलं मी
एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी मी मारलं, मी कबूल करते. तो शब्द खरा आहे, पण 5 वेळा मारलं तो शब्द खोटा आहे. मला कुणाला खोटं पण ठरवायचं नाही आणि कुणासंग माझा संबंध पण नाही, बरोबर. मी का रडू? कारण मला जगायचंय, मला माझ्या लेकरांसाठी जगायचंय. मला काय झालं तर माझ्या लेकरांना कोणच नाही पाठीमागं, कोणच नाही. माझं आत्ताच एवढं हाल आहेत, नंतर माझ्या लेकरांचं किती हाल होते. त्यामुळं लेकरं पण कोणाच्या भरोशावर नाही सोडायची. मी काढली, मी सांभाळणार. मला तर देवाने पटकन नेलं तर माझी लेकरं वनवाशी होतात. पण एवढाच इच्छा आहे की मला काय झालं तर माझी लेकरं आश्रममध्ये जावं, आश्रममध्ये. पण तुमच्या दारात नको, ना आई बापाच्या दारात नको, ना भाऊबंदाच्या दारात नको. तर चला, मला जास्त बोलायचं पण नाही. मला फक्त एवढंच बोलायचं होतं, जे आहे ते खरं बोलावं माणसानं. माझ्या पायी नाणं तोडलं, माझ्या पायी सगळ्या गोष्टी केल्या. बरोबर आहे तुमचं, मी खोटी आहे, मी सगळं खोटं बोलते. पण ज्या वेळेस या दुनियातनं जाईल ना मी, ज्या वेळेस या दुनियातनं जाईल ना, त्यावेळेस त्या माणसाची किंमत समजते. का तर ते माणूस खरंच चांगला होता. मी सगळ्यांशी माया करते, सगळ्या लेकरांना सारखं धरते, सगळ्या लेकरांची हवस पूर्ण केली, सगळ्या लेकरांना बोलले. मला माझ्याशी देणं नाही झालं काही गोष्टी, पण मी तोंडात माझ्या जेवढं माझ्या इथं माझे लेकरं सगळी माझ्यासारखे लेकरं. पण आता मी नंबर ब्लॉक केलेत, कारण मला कुणालाच बोलायचं पण नाही. कोणी मला म्हणू पण नका आता मी तुमच्यासाठी मेलेली आहे, एवढं सांगणार आहे. कारण बोलण्यासारखं भरपूर काय आहे, पण नाही बोलायचं. कसं आहे माहिती आहे का, खरं बोललं तर त्याला खोटं पडण्याचा प्रयत्न होतोय, त्यामुळं नाही बोलायचं. आता आपली जिंदगी, देवाने जिंदगी दिली, जगायचं लेकरांसाठी. ही जागा काय माझ्या नावावर केलेली नाही आणि नकोय पण मला, ना माझ्या पोटी पोरगं नाही. बरं झालं देवाने मला पोरगं दिलं नाही. बस थकले मी आता, थकले भरपूर. सगळ्यांची काळजी करू करू खूप थकली आहे मी. देवा खूप थकली आहे, मला कुठंतरी विश्रांती दे. पण त्याच्या आधी माझ्या लेकरांना नाही, मग मला नाही, नको. थकली आहे मी आता, खूप थकली देवा, खूप थकली आहे. घर बांधलं लेकरांसाठी, आई बापासाठी करतेय मी, खूप मेहनत करते. एक दिवस मी सुखाचा घेत नाही. एक दिवस बसायचं म्हणलं तरी माझे लेकरं उपाशी मरतील, म्हणून मी जातीये खंबीरीने, कमरेला हे बांधून जाते. का? माझ्या लेकरांसाठी. माझ्या जिंदगीचं खूप वाईट दिवस आहे. कवर सैन करून नाहीये, गोटतच नाहीये मला. कारण घर बांधले लेकरांसाठी, माझ्याशिवाय मला कोणच नाही. माझ्या लेकरांशिवाय ना आई बापा, ना भाऊ. खरं बोललं तर टोचत. एवढं आकृत पण नका बोलू, एखाद्याला मारण्याचा प्रयत्न पण नका करू, की त्याने करून माझे तुम्हाला अडचण होती ना, तर माझी मी जाते. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी लवकरच जाते. कारण चला, मी हेडेव खूप मोठा झाला माझा, इथनं पुढे हेडेव 12च येतील. कसं आहे माहिती आहे का, मला जगायचंय. आणि देवा तर मला तुला न्यायचं असेल, मी लय वाईट कर्म केले असतील, मला न्यायचं असेल ना, तर माझ्या आधी माझ्या लेकरांना नाही, मग मला नाही. पण माझ्या आता तुम्ही यूट्यूब फॅमिली आहे ना, माझं काही चुकलं असेल तर तुम्ही सांगा, नसेल
तर 2 शिव्या द्या, मला काहीच टेन्शन नाही. तर चला भेटू पुढच्या हेड्यामध्ये.